सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. अजितदादा गेल्यानंतर तटकरेंकडनं गलिच्छ राजकारण. दादांची राख विझली नव्हती तेव्हा सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. रामदास कदमांची तटकरेंवर खोचक टीका. अजितदादांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीचा आज शेवटचा दिवस. संपूर्ण पवार कुटुंब एकत्र. सहयोग सोसायटीमधील सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर पार्थ पवार जाणार की शरद पवार याकडेही लक्ष. पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा घटक पक्ष. शरद पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं. महाविकास आघाडीमध्ये पवारांना निवडून आणण्याची ताकद. संजय राऊतांचं भाष्य. अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनावणे यांची मागणी. तर विमान जमिनीला टच होण्याच्या आधी स्फोट झाला. सोनावणेंकडनं शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीने सुरू. चौकशीमध्ये काही आढळल्यास सरकार कारवाई करेल. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. नाना पटोलेंची मागणी. तर पवार मोठे नेते काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. विलिनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात क्लीन चिट देऊ नये. अपघाताची सखोल चौकशी व्हावी. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. तर चौकशी सुरू आहे. क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पंकज भोयर यांचं उत्तर. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेऐवजी आता 10 तारखेला होणार. जेडपी निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरण यासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येते. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. एप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक. बालगंधर्व चौकात काँग्रेसचं तीव्र आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीच्या सोबत. पवारांचे नगरसेवक अजित राव राणे महायुतीच्या गोटात सामील. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. मुंबईमध्ये एका स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह. सूत्रांची माहिती. 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची ठाकरेंच्या सेनेकडे मागणी. अमरावतीमध्ये महापौरपदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा. भाजपच्या श्रीचंद तेजवानेंच्या निवडीला एमआयएमने पाठिंबा दिल्यामुळे चर्चा नवधार. राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. 7,438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात. आरबीआयकडनं सलग 6व्यांदा रेपो रेट 5.25% स्थिर. सर्वसामान्यांच्या गृह वाहन कर्जाचा मासिक हप्ता तुर्तास वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. 2% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा सरकारला प्रस्ताव. मात्र अद्याप प्रस्तावावर कोणताही निर्णय नाही. बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश. लग्न मंडपातून पळ काढतानाचा नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल. नातेवाईकांसह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कॅब आणि रिक्षा चालकांचा उद्या देशव्यापी बंद. ओला, उबर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक. राज्यभरात 11 लाख तर मुंबई महानगरात 6 लाख ॲपधारित रिक्षांची प्रवासी सेवा कोलमडे.